विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माघार घेणार नाही। महाविकास आघाडीने बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तिसऱ्या उमेदवारासाठीच्या मतांची जुळवाजुळव महाविकास आघाडी करणार आहे, असा सुद्धा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाल्याचं कळतंय। तर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होती, मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माघार घेणार नाही हा निर्णय सुद्धा आता जी बैठक झाली त्यामध्ये घेण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आणखी कोणते महत्त्वपूर्ण निर्णय झालेत आणि ही मतांची जुळवाजुळव आहे ती महाविकास आघाडी नेमकी कशी करणार आहे? श्रद्धा, विधान परिषदेच्या ज्या एकंदरीत 11 जागा आहे यासाठी 11 जुलैला ही निवडणूक होते आहे। 12 जुलैला ही निवडणूक होणार आहे विधान परिषदेची आणि यासाठी महाविकास आघाडी यांच्या वाटेला खरं तर जर आपण मताधिक्य बघितलं, जर आकडेवारी बघितली तर आकडेवारीनुसार खरं तर महाविकास आघाडीकडून बिनविरोध जर निवडणूक झाली असती तर 2 उमेदवार देण्यात आले असते आणि हे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले असते। मात्र उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार देण्यात येणार आहे। जर आपण एकूण बेरीज केली मतदारांची म्हणजे विधानसभा सदस्यांची, तर ती जी पाहिजे तेवढी बेरीज आहे ही महाविकास आघाडीची जुळत नाहीये। त्यांना जवळजवळ 6 ते 7 आमदार तिसरा उमेदवार जिंकवून आणण्यासाठी कमी पडतायत आणि अशा परिस्थितीत देखील उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिला, म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर हे तिसरे उमेदवार म्हणून विधान परिषदेसाठी दिले आहेत आणि या मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी आता सर्वत्र फिल्डिंग सुरू आहे। आपण पाहिलं असेल मिलिंद नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत देखील अशी माहिती समोर येते, या बैठकीत देखील कोणीही उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा नाही, 3 उमेदवारांनी आपला अर्ज कायम ठेवायचा आणि 3 उमेदवारांना कसं विजयी करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत। मात्र विधान परिषदेची ही निवडणूक आहे, ही विधानसभा सदस्यांच्याच मतदानावर अवलंबून असते। विधानसभा सदस्य जे मतदान करतात त्याच्यातून विधान परिषदेचे आमदार निवडून येतात। प्रत्येक आमदाराला 23 मतांची गरज असते, म्हणजे 23 आमदारांची गरज असते। हे जर कॅल्क्युलेशन आपण महाविकास आघाडीमध्ये पाहिलं तर एकूण 3 आमदार म्हणजे 3 उमेदवार जिंकण्यासाठी 7 आमदार कमी पडतात। आता हे 7 आमदार नेमकं कुठून घेणार हा देखील एक प्रश्न पडतो। मग यामध्ये देखील पर्याय असे खुले आहेत। आपण पाहत होतो की गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या समोर येत आहेत की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदार हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेले शरद पवारांचे काही आमदार हे देखील शरद पवारांच्या संपर्कात आहे। एकंदरीतच जर ही जुळवाजुळव जर आपण पाहिली तर या जे आमदार संपर्कात आहे ह्यांची जर मदत भेटली ठाकरेंना किंवा शरद पवारांना तर नक्कीच महाविकास आघाडीचा हा जो तिसरा उमेदवार आहे हा नक्कीच विजयी होईल, अशी माहिती देखील सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे। श्रद्धा, बरोबर आहे चेतन, आता माघार घ्यायची नाही असं ठरलेलंच आहे, मात्र आता स्ट्रॅटेजी काय लागतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू चेतन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।